बंद करून चेक करूया की कसं झालं आहे. तर ओपन करू. वाव किती भारी झालंय नीलबग. हो पण हे दोन्ही जॉईन झाले. असं वाटतं की आपण खाऊ शकतो. आता रेडी आहे 10 मिनिटातच आहे, कारण ऑलरेडी बनलेलंच आहे होतं ना हे. तर वाव वाव. तर हे आपलं मस्तपैकी झालेलं आहे. झालं की नाही. तर आता आपण लास्टला ह्यामध्ये बनाना आणि तर बघा असे झाले आपले नूडल्स. माहीत नाही आता हे कसे झालेत कसे नाही. तर मी आता हे नीलला देते. मस्त प्लेट ठेवली. हाय यूट्यूब फॅमिली. हाय. तर कशा आहेत तुम्ही सर्व. आम्ही पण हॅप्पी आहे, तुम्ही पण हॅप्पी राहा. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की नीलला लागलेल्या आहेत सुट्ट्या. तर समर डे मध्ये काय काय स्पेशल जेवायला म्हणजे नाही का आता सुरूच होणार. तर चटपटा. बघा आहे का चटपटा. तर विषय असा आहे की त्यांनी मला फरमाईश केल्यात खायच्या की मला सुट्ट्या वगैरे आहेत, टी व्ही बघत बघत हे खायचं आहे ते खायचं आहे. तर मी ट्राय करणार आहे, बनवणार आहे. तर आज फक्त फूडी डे असणार आहे. मी कुकिंग करणार हा खाणार. तर चला मी दाखवते. आमचं फक्त चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आम्ही खूप स्पेशल आणि फर्स्ट टाइम बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी बनवलेलं नाही आहे ती गोष्ट कधीच, तर मी ह्याच्यासाठी बनवणार आहे. तर चला दाखवते मी ते काय आहे. तर सर्वात आधी आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे की आम्ही घेतलेलं आहे. खूप दिवस झाले जे मला माझ्या गिफ्ट केलेलं आहे आम्हाला. तर हे आहे बघा. डन टडन. हे आहे आमचं एअर फ्राय. यामध्ये आम्ही चिकन फिश वगैरे बनवलेलं आहे. तर आता बनवतो काय दाखवते तुम्हाला. चला. तर हे थोडंसं क्लीन केलेलं आहे मी, बघू शकताय. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. हे काय आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघू शकताय. हे मला कमेंट करून सांगा काय आहे. तर ह्याच्यात मस्तपैकी काय तर स्पेशल बनवणार आहे मी, दाखवते. तर बघा हा बटर आणलेला आहे. बटरच बोलतोय सॉरी. गार्लिक ब्रेड आणलेला आहे. मस्तपैकी बटर वगैरे लावायचं आहे ह्याला आणि मस्त आपल्याला एअर फ्रायमध्ये फ्राय करायचं आहे. मी साधाच घेऊन यायला सांगितला होता. हे मला तयार करायचा होता, जे की हे स्टफिंग वगैरे केली ना वरती. हे मी करणार होते पण नीलच्या पप्पाने ऑलरेडी कुक असलेलंच आणलं आहे. तर मग आता फक्त आपल्याला एअर फ्रायमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर दाखवते चला. पण घेऊन आलेलं आहे आणि हे लावायचं आहे आपल्याला मस्तपैकी, बघू शकताय. मी ते रेडी पण केलेलं आहे. तर याचे पीसेस पण कट केलेले आहेत, बघू शकताय. तर चला ह्याला काढूया. तर चला मी ह्याला लावून घेते चीजवालं. चीज इकडे ठेवूया साईडने असं सगळीकडे लावून घेऊया आपण. हे बघा. यो हे पण ठेवून देऊया, असं ठेवून देऊया. आणि सध्या तर मी फक्त 3 पीसेस करणार आहे आमच्या तिघांनाच. आणि बघू आवडलं तर परत नाही म्हणून कसं काय आहे काय नाही ठेवून देते मी असं. अमेझिंग. किंवा ह्यावरती आपण चीज पण टाकू शकतो. पिझ्झा सारखं बनवू शकतो का. Yes. हे बघा हे असं ठेवूया. ॲक्च्युली हे असं ठेवू आणि ह्यावरती थोडंसं चीज टाकू. खाऊ. मला पण या म्हणलं ना. ठीक आहे. चला या हे सामान काढले मी दाखवते आता. तर सगळ्यात आधी आपण हे टाकूया जे की पिझ्झावरती असतं ते हिरवा काय म्हणतात याला. काय माहित, मलाच नाही माहित. मग कशाला पिझ्झा खातो. तर नीलने सांगितलं की हे चिली फ्लेक्स नको टाकू, तर हे मी फक्त माझ्यासाठी टाकत आहे. आणि हे चीज फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे असं झालेलं आहे. तर ते मी टाकलं चिली फ्लेक्स फक्त माझ्यासाठी. आणि हे बघा अजून टाक ना ते ग्रीन काय ते माझ्या टेस्ट वेगळी झाली तर कसं करायचं रे बाबा. अरे मला तसंच आवडतं रे बाबा. चीज ना खूप असं घट्ट झालंय बापरे. एअर फ्राय मध्ये निघून जाईल. पण ते जरा साईडला पाहिजे होतं ना. एअर फ्राय मध्ये निघून जाईल. असं करून टाकू शकतो आपण. ठीक आहे. ओके एकच मिनिट. हे मम्मीने असं चीज कट केलं आता. हां कारण ते खूप घट्ट सगळं मिक्स झालेलं आहे फ्रीजमध्ये. तर चला मला माझं खूप छान दिसत आहे, कलरफुल वाटत आहे. फक्त ट्राय करू आपण कसं होते कसं नाही. मग जर ठीक लागलं ना तर मग हे बाकीचं टाकू.
तर चला आपण आता हे चालू करू, दाखवते. एअर फ्रायरचं चालू करत आहे, नंतर चालू करू. तर आणि सर्वात आधी आपण ह्याला इथं ठेवूया, हे आतमध्ये ठेवूया, आतमध्ये ठेवून नंतर सेट करूया आपण ह्याला. तर बघू आपण हे केकचं वगैरे हे आहे. 160 डिग्री हे दिसत का नाही क्लिअर? वेट. तर आपण हे लावायचं का? हे कुठलं लावायचं? 14-16 हे वाला लावूया. तर ह्याची 116. तर हे हिट केली आपण आणि आपल्याला फक्त 14 मिनिट लावायचं. तर मिनिट आपण करूया. तर आपण केलेलं आहे, थोडं जास्त केलं सॉरी माझ्याकडनं, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघू शकताय. राहू दे, मी 20 केलेलं आहे. तर मी ऑन करते. डायरेक्ट चालू झालेलं आहे. आता हे आवाज येतो बघा, सरळ साईडला. तर हे चालू झालेलं आहे. तर 10 मिनिटांनी आपण थोडंसं उलटा पालटा करू याला आणि मग परत अजून कसं झालं कसं नाही चेक करू. तर चला तोपर्यंत हे तर मी बनवायला ठेवलेलंच आहे, लावलंय. तोपर्यंत दुसरं आहे स्वीटमध्ये. तर फूड कस्टर्ड बनवते आधी आणि त्यानंतर दुसरं अजून काहीतरी. ओके, तर चला फूड कस्टर्डसाठी मी कालच फूड वगैरे सगळे फ्रूट्स घेऊन आलेली आहे. तर मस्तपैकी फूड कस्टर्ड बनवू. हे सर्वात आधी आपण ह्याला कट करून घेते मी वॉश करून. तर भेटू कट केल्याच्या नंतर. तर हे कट करून घेऊया. तर फूड कट झालेले आहेत. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे घ्या. माझ्याकडे हे 2च आहेत आणि बनाना आणि मँगो हे मी लास्टला टाकणार आहे. इथे मी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं दूध थोडंसं गरम व्हायला ठेवलेलं आहे, बघू शकताय. आणि ह्यामध्ये मी साखर टाकणार आहे. मला ज्या प्रमाणात गोड हवं आहे त्या प्रमाणात टाका. मला आमच्या घरी गोडच लागतं, सो त्यामुळे मी अर्धा चम्मच म्हणजे हा जो आहे मी अर्धा टाकत आहे. आणि ह्यामध्ये मी कस्टर्ड घेते मिक्स करून. तर मी तात्पुरता हा गॅस बंद करून घेते आणि कस्टर्ड ह्यामध्ये टाकून घेऊया आपण. तर मी कस्टर्ड पावडर काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊया. थोडं करू आधी. एका हाताने फोन पकडणं आणि हे करणं पॉसिबल नाही. तर बघू शकताय मी हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याचं एक बॅटर बनवलेलं आहे मी. आणि आपलं हे गरम दूध जे झालेलं आहे ते पण बघू शकताय. तर त्यामध्ये मी घेणार आहे थोडीशी विलायची पावडर टाकून. तर बघा मी टाकलेली आहे विलायची पावडर. हलवून घेऊया त्याला, मस्तपैकी हलवून घेऊया. आणि मी गॅस बंद केला होता, ऑन करते आणि स्लो गॅसवरती ठेवते. स्लो गॅसवरती ठेवून आपल्याला हे जे आपण तयार केलेलं बॅटर आहे ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती ठेवून थोडा वेळ हलवायचं. ह्याला 1-2 मिनटं मस्तपैकी शिजवून घ्यायचं. तर बघा कस्टर्डचं आपलं बनलेलं आहे मस्तपैकी, बघू शकताय. तर आता मी थोडंसं दूध टाकून घेते, कारण थोडं जास्त जरा घट्ट झालं ते, त्यामुळे दूध टाकून घेऊन मी मस्तपैकी ह्याला मिक्स करून घेते परत. काही प्रॉब्लेम नाही, घट्ट थोडं झालं तरी दूध मिक्स करायचं. ते पण गरम दूध असतं ना, थंड करून ठेवलेलं, ते मिक्स करू शकता आपण. ठीक आहे, बघा आता मस्तपैकी झालेलं आहे हे. तर बघू शकताय 10 मिनटं झालेले आहेत. 20च्या समोर घेतलं होतं ना, त्यामुळं आपण 10 मिनटं बरोबर झालेले आहेत. तर तो बंद करूया आपण. बंद करून चेक करूया की कसं झालं आहे. तो ओपन करू. वाव किती भारी झालं आहे नीलबाग. हो, पण हे दोन्ही जॉईंट झाले. असं वाटतं की आपण खाऊ शकतो. आता रेडी आहे 10 मिनटातच हे, कारण ऑलरेडी बनलेलंच आहे होतं ना हे. तर वाव वाव. तर परत लावायची गरज नाही आहे मला. तर हे झालेलं आहे रेडी. तर बंद करून टाकूया आपण. तर मी मस्तपैकी घेते. ही खालची साईड बघा कशी झाली एकदम. आणि हे बघा समोरची साईड. एका साईडने लावलं होतं आपण चीज वगैरे. तर ह्याची पण बघू शकता एकदम अशी खूप मस्त झालंय, खूप मस्त झालंय खरंच. हे जर मी ऑइलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये फ्राय केलं असतं ना, तर खूप म्हणजे असं चिपचिपी वगैरे झालं असतं. असं क्रिस्पी, हे बघा असं एकदम क्रिस्पी झालंय, खूप छान. तर चला मी हे नीलच्या पप्पाला आणि नीलला देते खायला. तर मी दाखवते एक बाईट खाऊन कसं झालंय. थोडं पिझ्झासारखे येते स्मेल. क्रिस्पी, खाऊन दाखव. खूप मस्त झालं, खूप. पिझ्झाला काय करता, इतकं मस्त झालंय.
टू गुड. मुलाला हे टाक. हम्म. ग्रीन वाला. त्यांनी टाकायला मला आयडिया दिली. तर हे नीलच्या पप्पाला घेऊन जाते. तर बघा हे मी काय करते का मस्तपैकी जिथं आपल्याला सेट करायचं आहे ना त्या बाउलमध्ये मी काढून घेते. तर मी मस्तपैकी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे याला. गरम गरम. गरम आहे. थोडा बाहेर ठेव मग फ्रीज. नाही काही गरज नाही. 1 मिनटं बघ तर आता. तर आपण जे फ्रुट्स कट्स केलेले आहेत ना ते टाकून घेऊया. ॲपल, अनार मिक्स करूया. ठीक आहे. हे आपलं मस्तपैकी झालेलं आहे. झाले की नाही. तर आता आपण लास्टला ह्यामध्ये बनाना आणि मँगो टाकून घेऊया. आणि नाही टाकलं तरी चालेल. ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता किवी, परत त्यानंतर ग्रेप्स टाकू शकता. तुम्हाला जसे फ्रूट्स हवे तसं. बनाना नसेल टाकायचं नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मी हे कट केलेलं आहे. मी हे ॲड करते. आणि मिक्स करून घेते. हे थंड झालेलं आहे बरं का. हे थंड आहे. तर मी आता हे सेट व्हायला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. तर बघा ही आपली तिसरी रेसिपी आहे नूडल्स. तर मला येतं आहे तसं बनवत आहे मी. तर हे बघा सगळं घेतलेलं आहे सामान. हे जेवढं लागत आहे ते. टमॅटो आहे, पत्तागोबी आहे, त्यानंतर आहे कांदा, हे बीन्स आहे आणि ही ढोबळी मिरची आहे. आणि हे नूडल्स बॉईल करून घेतलेले आहेत. आणि हा असा मागं आहे ना माझ्या. हे बनव ते बनव ते बनव हे बनव हे बनव ते बनव सुरू आहे. काय करू. नॉर्मल सॉस. त्याच्यामध्ये आम्ही कॅरेट पण घेतलं होतं. तर आता कॅरेट नाही आहे म्हणून टमॅटो घेतले. मी टमॅटो असतं की नाही माहीत नाही मला, पण आम्ही असंच घेतलं आहे. पण असं ह्याला बी कापायचं. तर चला गॅस ऑन करून घेते. आणि मला जसं येतं तसं बनवते मी. खूप परफेक्ट नाही पण जसं येतं तसं. हे राडा स्किप करा कारण खूप राडा झाला आहे. तर चला बनवून झालं आहे त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला. मसाला बघा फ्राय करत आहे. सगळं फ्राय केलं. फक्त आता लास्टला पत्तागोबी आणि टमॅटो लास्टला टाकले. अजून थोडा वेळ ठेवते कुक व्हायला. तर बघा असे झाले आपले नूडल्स. माहीत नाही आता हे कसे झालेत कसे नाही. तर मी आता हे नीलला देते. मस्त प्लेट ठेवली आहे. दिखाओ तो. तर मला काही नूडल्स वगैरे आवडत नाही. भाजी पोळी मस्तपैकी ठेचा आणि थोडेसे नूडल्स घेतले. तर चला मी जेवण करते आता मस्तपैकी.